हम एसएनडीटी यूनिवर्सिटी का सेंटर चंद्रपुर में बना रहे हैं, उसके पैसे तो रिलीज करो, उसके गए पैसे नहीं आहे. म्हणजे मग अडचण काय होईल की तुम्हाला छानपैकी भाजी ते याच्यासाठी पैसे आहे पण मिठाला पैसे नाही. तर भाजी किती सुंदर लागली तर चविष्ट होणार. खरे. हा पुन्हा एकदा तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यावरच माझा प्रश्न आहे की आता निवडणुका आल्यात आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन झालं, ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि याचा सपाटा उद्घाटनांचा सध्या सुरू झालेला आहे, याकडे आपण कसं? नाही, मला वाटतं की उद्घाटन भूमिपूजन हे तर नेहमीच होत असतात. निवडणुका त्या मधात आल्या आणि 5 वर्षामध्ये एखाद्या दुखाद्या वर्षाचा अपवाद जर सोडला तर निवडणुका कधी विधानसभेची आहे, कधी लोकसभेची आहे, कधी स्थानिक स्वराज्य संस्थेची. वन नेशन वन इलेक्शन व्हावं, कारण महाराष्ट्र म्हणजे मला व्हावं नाही, तुमच्या माहिती करता सांगतो, करायचंच आहे. नाही नाही नाही, मी त्या कमिटीचा चेअरमन होतो. बर. माझ्या कमिटीचे जे सदस्य सचिव होते ते माजी मुख्य सचिव शंकरनजी होते. त्या कमिटीचा माझा अहवाल हा मी अगोदरच महाराष्ट्राच्या वतीने सादर केला आहे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं दर निवडणुकीला आम्ही 5-5.5 हजार कोटी खर्च करायचे. एकीकडे आम्ही सांगतो आहे की रुपया आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. साधारणतः 5 वर्षामध्ये 315 दिवस आचारसंहिता. हो ना. म्हणजे पहिल्यांदाच आमचं काम मंदगतीने, आणि त्या मंदगतीमध्ये पुन्हा निवडणुका म्हणजे आमचं लक्ष काय, जनतेची सेवा करणं आहे की इलेक्शन घेणं आहे? आमचं उद्दिष्ट काय आहे? पण तेवढी मॅनपॉवर आहे का मुळात? एका दिवशी निवडणूक झाली तर निवडणुकीवर तीच लोक राहणार आहे ना. मॅनपॉवरचा कुठे विषय आहे? शेवटी एक माझं बूथ आहे, आता त्या बूथमध्ये तोच एक अधिकारी राहणार आहे. मॅनपॉवरचा काय संबंध आहे? कारण नसताना 3दा निवडणुका घेऊन तुम्ही खर्च का वाढवता? का 3दा खर्च करायचा? म्हणजे उद्या वडील एक गाडी घेऊन चालले ऑफिसमध्ये, तेव्हाच मुलगाही निघताय, तोही दुसरी गाडी घेऊन चालला वडगांच्या मागे, मग त्याचा दुसरा भाऊ निघताय, 3 गाड्या घेऊन खर्च करायचा कशासाठी? अरे तुम्ही एकाच वेळी जर ऑफिसमध्ये मिटिंगला चालले तर एकाच गाडीत बसून जा ना, तेवढंच देशाचा भला कराल तुम्ही. म्हणून त्या कमिटीमध्ये मी स्पष्टपणे अहवालात सांगितलं आहे की वन नेशन वन इलेक्शन केलं पाहिजे. या संदर्भातले कायदे अजून कडक करायचे असेल तर केलं पाहिजे. हे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट यामधून काय साध्य जागा आहे? एक तर तुम्ही 5 दिवसाचा आठवडा, बरोबर, मग तुम्ही तास निश्चित केले धीरे धीरे. राज्य कोणासाठी आहे? राज्य नेत्यांसाठी आहे, कर्मचाऱ्यांसाठी आहे की सामान्य माणसांसाठी आहे? त्यांना काय घेणं आहे तुमच्या निवडणुकीशी? त्यांना का त्रास देता तुम्ही? एकदा निवडणूक घ्या, संपला विषय. आणि त्याच्यानंतर जर एखादी जागा रिक्त झाली तर आता 2022 नंतर आमच्या एक लक्षात आलं की नेता नाही म्हणून काम थांबत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणतं काम थांबलं? खरं. आम्ही तर हे सप्रमाण सिद्ध करून दिलं. एखाद्या विधानसभेत काही झालं तर पुन्हा 5 वर्षांनी घेऊ ना निवडणूक. पोटनिवडणूक घेता येऊ शकते. कशाला घ्यायची पोटनिवडणूक? पोटनिवडणूकही नाही असं नाही, माझं तर मत आहे. बरं आहे ना, मग लोकसभेचे खासदार आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, केअरटेकर. कशाला पोटनिवडणूक घ्यायची गरज आहे जर 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी? हा, खूप अगोदर पहिल्याच वर्षी जर घटना झाली तर पोटनिवडणूक मी समजू शकतो. तुमचं म्हणणं आहे 4थ्या वर्षी घटना झाली तर 1 वर्षासाठी निवडणूक घ्या. तर याच्यामध्ये विचारांती शास्त्रशुद्ध पद्धतीने मला वाटतं की वन नेशन वन इलेक्शन केलं पाहिजे. ही आजच्या देशात, आणि त्याचा जर खर्च आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकत. किती पैसे वाचतील असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या महाराष्ट्राचेच, एकट्या महाराष्ट्राचे साधारणतः 8 ते 10 हजार कोटी वाचतील 5 वर्षात, विधानसभा लोकसभा आणि हे घेतलं तर. म्हणजे याचा पॅन इंडिया किती फरक पडेल प्रत्येक नक्की. आणि राज्यांमध्ये, आणि राजकीय पक्षांची पैसे वाचेल ना. त्यांना विधानसभेत पुन्हा खर्च, मग जाहीर सभा, मग पुन्हा लोकसभेत जाहीर सभा. आता एकाच सभेमध्ये मी गेलो तर विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करेन, लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करेन. तुम्ही एकूणच त्याचा जर त्याचा जो सुपरिणाम आहे तो सुपरिणामाचा विचार करा ना तुम्ही. बरं, तुम्ही